हॅलो, गुड मॉर्निंग. सो आमच्या सारंगची अशी मस्त झोप झालेली आहे आणि आता सारंग आमचा आज बाबांना विश करणार आहे. हो ना सारंग? ए काय ए? तुला माहितीये का आज आपल्या बाबांचा बर्थडे आहे? माहितीये तुला आज आपल्या बाबांचे बर्थडे आहे? हो हो, म्हणजे शोनीला माहिती आहे. चल आता बाबा बोल पटकन. बाबा कुठे गेले सारंगचे बाबा? हो, झोपू नाही झाली. कुठे गेले सारंगचे बाबा? बाबाला विश करून देऊ. चल आपण दोघं पण. हा, इकडे चल. हॅलो बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वी लव्ह यू सो मच. हॅपी बर्थडे. सो आम्ही आत्ताच झोपेतून उठलेलो आहोत आणि आमचा अजिबात मूड नाहीये बोलायचा. काय आईसारखं करायचंय तुला? मग बाबा बोल ना पटकन. नाही देणार. नो 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 नो. ओके, सो नेक्स्ट आता पुढे तुम्हाला बघायला मिळेल कोण कोण आहे. सो कनेक्ट राहा. तुमचा आज वाढदिवस आहे, तर मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सारखं पियानो वाजवायला शिकलो. तुमचा वाढदिवस आहे तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो सारखंच मोठा होऊन दाखवणार आहे. हॅपी बर्थडे आहो. हॅपी बर्थडे आहो. आमच्या सर्वांचे लाडके आहो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. वासू, आज नितीन मामांचा बर्थडे, तू त्यांना विश करणार? मग कर बरं त्यांना विश. हॅपी बर्थडे मामा. आय लव्ह. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे नितीन भाऊ. Hello, wishing you a very very happy birthday Nitin Dada. May Papa bless you with all the love and the prosperity. Yes, here is your day today. नितीन दादाबद्दल सांगायचं झालं तर खूप हंबल, खूप हार्डवर्किंग, खूप डेडिकेटेड पर्सन आणि जेवढे ते त्यांच्या कामाला महत्त्व देतात तेवढेच ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांचे जे काही रिलेशन्स आहेत त्यांनाही ते तेवढंच इम्पॉर्टन्स देत असतात. जसं की आपण म्हणतो की करिअर म्हटलं की करिअर मस्ट बी युअर प्रायोरिटी, बट ही नोज हाऊ टू बॅलन्स बिटवीन दी पर्सनल लाईफ अँड हिज प्रोफेशनल लाईफ. So, I could say you are the perfect gem. हॅलो, तर रात्रीचे 12 वाजलेत आणि आज आहे 9 सप्टेंबर. आज आहे नितीनचा बर्थडे. पण नितीन स्नेहल हे पुण्यात नाहीत, ते मुंबईला शिफ्ट झालेत म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. आमचे मागचे 2 वर्ष झालं आम्ही नितीन स्नेहल यांच्यासोबत राहतोय. आम्ही खूप टाइम स्पेंड केलाय, आम्ही खूप फिरलोय, त्यामुळे आज आम्ही त्यांना मिस करतोय. प्रत्येक अॅनिव्हर्सरी सोबत सेलिब्रेट. आणि या वाढदिवसानिमित्त म्हणजे आम्ही नितीनला पाहिलंय. नितीन खूप छान म्युझिक बनवतो. नितीन हा म्युझिक डायरेक्टर आहे आणि त्याने मागच्या वर्षात खूप सारी कामे केली आहेत. तर या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो की नितीन असाच मोठा हो. तू एक दिवस खूप मोठा होशील. पुढचं वर्ष तुझ्यासाठी खूप भारी असेल. विश यू व्हेरी हॅपी हॅपी बर्थडे ब्रो. माझ्याकडून पण नितीनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो, मुंबईत घर घ्यावी अशीच माझी इच्छा. चल, हॅपी बर्थडे नितीन. नितीन, माझ्या मित्रा, माझ्या भावा, तुला जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच निर्मळ राहा, निर्मळ संगीत देत राहा. तुझा निर्मळपणा, तुझा प्रामाणिकपणा तुझ्या संगीतात असाच आयुष्यभर राहू दे. मलाही त्या संगीतात सहभागी करून घेतोस तसा घेत राहा. परत एकदा तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मजा कर मित्रा. नितीन, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि तुझ्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे तुझा स्वभाव जो आहे ना, म्हणजे इतकं चांगली कामं करून, चांगल्या मोठ्या लोकांबरोबर तू कामं करून, तुझा स्वभाव, तुझा जो ग्राउंड टू अर्थ आहे ना, तो तसाच ठेव. कारण त्या स्वभावामुळे तुला खूप पुढे फायदा होणार आहे आणि त्याची गॅरंटीज आहे की तो स्वभाव काय तू बदलणार नाहीस. आणि अजून एक देवाकडे मी प्रार्थना करेन की माझी स्वप्न पूर्ण हो. कारण तुलाही माहिती आहे की माझ्या स्वप्नांमध्ये मी तुझं सक्सेस खूप वरती बघतोय. ओके, आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज माझ्या जिवलग मित्राचा नितीनचा वाढदिवस आहे. नितीन, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासारखा खराखुरा आधार देणारा मित्र मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझं साधेपण, तुझं हसतमुखत राहणं आणि नेहमी मदतीला धावून येणं यामुळे तू सगळ्यांचा आवडता आहेस. मनापासून इच्छा करतो की तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, यश आणि भरभराटी राहो. आज तुझ्या वाढदिवसानिमित्ताने एकच सांगेल, तुझ्या प्रत्येक सुराला आकाशाची साथ लावो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला संगीताचा पंख मिळो. पुन्हा एकदा मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सारंगकडनं पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष खूप सुखाचं जावं हीच आमची इच्छा. खूप प्रगती करा, खूप मोठे व्हा, खूप पुढे जा हीच आमची इच्छा. सारंग आणि मी तुमच्यासोबत कायम आहोतच. आणि आज मी खूप खुश आहे कारण की आज तुमच्या फर्स्ट मूवीचं प्रीमियर आहे आणि आज तुमचा वाढदिवस पण आहे. सो आज डबल सेलिब्रेशन होणार आहे. तर खरंच खूप छान वाटतं आहे की आजचा दिवस एवढा छान स्पेशल दिवस आहे आणि याच दिवशी तुमच्या फर्स्ट मूवीचं प्रीमियरसुद्धा आहे. आणि हो, आज आमची पूर्ण फॅमिली आम्ही प्रीमियर बघायला जाणार आहोत. सो सेलिब्रेशन पण होईलच. तर खूप छान वाटतंय. आणि सारंगच्या वतीने तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही या जगातील खूप प्रेमळ वडील आहात. खूप म्हणतो ना आपण एक परफेक्ट फादर म्हणतात ना, जे की असेल या जगात कोणी, तर ते तुम्ही आहात. तुम्ही सारंगसाठी कधीच मागे पुढे बघितलं नाही, कोणत्याच गोष्टीसाठी नाही. तुम्ही सारंगला कधी पैशांच्या बाबतीत मागे पुढे बघितलं नाही ना, कोणत्या गोष्टीत मागे पुढे बघितलं. त्याला जे पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटते ती तुम्ही कायम करत आला आहात. तर त्यासाठी मला खूप छान वाटतंय. आणि खरंच सारंग खूप लकी आहे कारण की त्याच्या आयुष्यात तुम्ही आहात, मी आहे. एक वडील म्हणून तुम्ही त्याच्या आयुष्यात त्याला भेटले आहात. सो त्याला मोठ्यापणी खूप अभिमान वाटेल जेव्हा तो मोठा होईल तेव्हा, की खरंच त्याचे वडील किती ग्रेट आहेत. आणि माझं सांगायचं म्हटलं तर मी पण खूप जास्त लकी आहे कारण की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. एक परफेक्ट हजबंड जे म्हणतो आपण ते तुम्ही आहात. एक परफेक्ट हजबंड, एक परफेक्ट फादर. नाव ठेवायला कुठेच जागा नाही आहे. सगळ्या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थितपणे हँडल करतात. आणि एक परफेक्ट जी फॅमिली असते ती अशी काहीशी आपली आहे. आणि खूप छान वाटतंय मला. आणि आजचा बड्डे खूप स्पेशल आहे कारण की लास्ट इयर सारंग माझ्या पोटात होता तुमच्या बड्डेच्या वेळेस, तेव्हा आपण काही सेलिब्रेशन केलं नव्हतं कारण की मी नाशिकला होती, माहेरी गेलेली होती. सो यावर्षी सारंग आपल्यासोबत आहे, आपण तिघंही एकत्र आहोत. सो खूप छान वाटतंय मला. आणि खूप छान असं तुमचं बड्डे सेलिब्रेशन आपण करूयाच नक्कीच. आणि खूप मोठे व्हा एवढीच माझी इच्छा आहे. सो हॅपी बर्थडे वन्स अगेन. सारंगकडनं पण सारंगच्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू अँड लव्ह यू सो मच.